कानून के हाथ लंबे होते हैं हे वाक्य बॉलिवूडच्या चित्रपटात अनेकदा आपण ऐकलंय, पण प्रत्यक्ष तसं होताना घडताना फार कमी वेळा दिसतं. संतोष देशमुखांच्या प्रकरणात गेल्या 3 महिन्यांमध्ये आपण हेच पाहत आलोय. पण आता वाल्मिक कराडला प्रमुख आरोपी केल्यानंतर मात्र कायद्याचे हात खरोखरच लांब बसतात याचा प्रत्यय धनंजय मुंडेंना एव्हाना यायला लागला असेलच. आरोपपत्रातील जबान्या आणि ज्या ठिकाणी सगळ्या घटना घडल्या त्याचा धनंजय मुंडेंशी थेट संबंध जोडण्यास पूर्ण वाव मिळतोय. त्यामुळे आता मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी बुलंद होऊ लागली आहे. बघूयात रिपोर्ट. जगमित्र हे ऑफिस आहे परळीतलं. याच कार्यालयातून अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी झाली. याच कार्यालयात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं. याच कार्यालयातून वाल्मिक कराड आपली गँग चालवायची. हे सगळं ऐकून तुम्हाला काही विशेष वाटणार नाही, पण जर हे कार्यालय धनंजय मुंडे यांच्या मालकीचं असेल तर मंडळी असेल नव्हे, हे कार्यालय खरंच धनंजय मुंडेंच्या मालकीचं आहे आणि अवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीचं केंद्र हे धनंजय मुंडेंचंच ऑफिस आहे. हा जबाब अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे दिलाय. आपल्या जबाबात अवादाचे अधिकारी म्हणतात, वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यात वाल्मिक कराड यांच्या परळीतल्या जगमित्र कार्यालयात मीटिंग झाली होती. त्यावेळी वाल्मिक कराड यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा बीड जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती. याबाबत अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्यांच्या वरिष्ठांनाही कल्पना दिली होती. याचाच अर्थ असा होतो की संतोष देशमुखांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या खंडणी प्रकरणाची सुरुवात ही खुद्द धनंजय मुंडे यांच्याच कार्यालयात झाली होती. याआधी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानीही खंडणीसाठीची बैठक झाल्याचा आरोप झाला होता आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे हे धनंजय मुंडेंच्याच दिशेनं जात आहेत. ती जी बैठक झाली, पण अशी ही एक नाही झाली, अनेक बैठका झाल्या. एका बैठकीत जसं आपण म्हटलं की त्या अवादाची जी बैठक त्यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली होती त्याच्याबद्दल आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये उल्लेखसुद्धा नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे अधिवेशनात म्हणाले त्याच्यानंतर एका माध्यमाशी बोलताना म्हणाले की त्याच्यात आम्हाला जर मिळालं काही तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू, पण आत्ताच्या घटकेला काही मिळालं नाही. अरे तुम्हाला मिळणार कसं, कारण तुम्ही त्याचा शोधच घेतला नाही आहे, अजून त्या दिशेने गेलाच सुद्धा नाही आणि उलटं त्यांना कव्हरअप करण्यासाठी तुम्ही काय काय करतायत याचे खुलासे मी आता करणार आहे. वाल्मिक कराड आणि त्याची गँग ही धनंजय मुंडेंसाठीच काम करत होती हे जगाला माहिती आहे. पण आता पहिल्यांदाच धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांना सह आरोपी करण्याची मागणी होऊ लागली आहे. आरोपीच्या कुटुंबाला सुद्धा माझी विनंती आहे की एक हे पाप धनंजय मुंडेसाठी त्यांनी केलंय. कुटुंबाने सुद्धा सांगा की 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी पाप केलंय, खंडण्या मागितल्यात, खुनं केलेत. ह्यात पापी धनंजय मुंडे सुद्धा आहे. आता सिद्ध झालेलं आहे. बघा, गोल गोल उत्तरं देऊ नका. तुम्हाला खरं बोलावं लागणार आहे. महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, महाराष्ट्रातली जनता बघते. गोल गोल उत्तरं सरकार पक्षातले छुपे अजेंडे चालवणाऱ्या प्रतिनिधींनी बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं. नसतात तुमच्यावर सुद्धा बेतणार आहेत, ते बेतिणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही स्पष्ट म्हणा, नंबर 1चा मुख्य आरोपी क्रूर कुख्यात हत्यारा जर असेल तर धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी म्हणून आलाच पाहिजे. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आणि दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडेंनी राजीनामा दिल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आणि आता तर खंडणी वसुली केंद्र हे मुंडेंच्याच मालकीचं समोर आल्यानं धनंजय मुंडे हे सहआरोपी होणार का हा सवाल आहे. जगमित्र कार्यालय म्हणून एक आहे परळीला, तिथे बऱ्याचशा मीटिंग वाल्मिक कराडच्या झाल्या असं पुढे आलेलं आहे. त्यानंतर सातपुडा म्हणून जे शासकीय निवासस्थान आहे जिथे धनंजय मुंडे राहायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा वाल्मिक कराडचं जाणं येणं होतं आणि तिथे अनेक लोक या गुन्ह्याशी संबंधित असलेले गेलेले आहेत, त्यांच्या तिथे मीटिंग झाल्यात असं सुद्धा दिसून येत आहे. आता हे सगळे
हे सगळे 2-3 पुरावे जरी पाहिले, जे प्रथमदर्शनी पुरावे आहे खरं म्हणजे, तरी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर शंका येण्यासारखी परिस्थिती याच्यातून स्पष्ट होते. अशा वेळेस धनंजय मुंडेंना आरोपी करणं हे कायद्याच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. राजकारण्यांनी टोळ्या पोसायच्या, त्यासाठी त्यांना आर्थिक शक्ती द्यायची, त्याच टोळ्याच्या आडून वसुलीचे अड्डे चालवायचे, त्याच वसुलीतून निवडणुका लढवायच्या आणि पुन्हा सत्तेत यायचं. राजकारण्यांनी तयार केलेला हा पॅटर्न संतोष देशमुखांसारख्या माणसाच्या जीवावर उठलाय.